अरे काय तोंडाजवळ जायचं का त्यांच्या मागे या ना. हो मागे मागे हा भैया पाठवून दे आम्ही करतो. अरे भैया मागे कॅमेरा. सर्वांनी स्थानबद्ध व्हायचंय. बाहेर जे कोणी शिवसैनिक असतील मी त्यांना पुण्याचा विनंती करतो कृपया आपण यानंतर म्हणून आपण छोटं स्वागताचं कार्यक्रम देणार आहोत. मी युवकांचे प्रेरणास्थान अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवला आणि रणनीती आपली असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार तथा जिल्हा प्रमुख सन्माननीय विजयबाबू भुमरे साहेब यांचं स्वागत. यांचं स्वागत. पुष्पाजी कोरडे यांनी करावं असताना विनंती करतो. राजभाऊ घोरपडे या पटनावरती यायचंय. राजभाऊ सावंत पटकन यायचंय. यानंतर आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय बाळू भोसले सर युवा शिवसेने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सन्माननीय आमच्या तालुका महिला आघाडीचे प्रमुख बसेंना विनंती करतो त्यांना स्वागत करायचे. यानंतर नीताताई शेळके महिला आघाडीच्या शहर प्रमुख यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांचं स्वागत. मीराताई भोकाल यांना विनंती करतो त्यांनी मीराताईचं स्वागत करायचंय. महिला आघाडीच्या रेणुकाताई भोकाल यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत सुरू करायचं आहे. मी मशीनला विनंती करतो त्यांचं स्वागत करा. प्रकाशजीचा जाधव माझी मार्गदर्शन आमच्या तालुका प्रमुख सन्माननीय कृष्णदेव पवार यांचं स्वागत. ज्योतिराव भाऊ आपला विनंती आपण करून स्टेजवर यायचंय. सर्व शिवसैनिक पदाधिकारी हा आमच्यासाठी खूप आदरणीय आहे. त्याचं स्वागतच आहे. परंतु काही वेळेच्या अभावी मी आपल्या सर्वांचे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आलेल्या प्रत्येक माझ्या माता भगिनी युवक बांधव
पत्रकार बांधव आणि पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो, शब्दसमूहाने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी अशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज या ठिकाणी जो आपला शिवसेना पक्ष मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यानंतर युवा पत्रकार आमचे सहकारी सचिन राठी याची शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख निवड झाली त्याबद्दल त्यांचं स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो। सर थोडं क्रॉस हो ना, थोडंसं क्रॉस। 92 पैकी 2 शाखा सोडल्या तर 9 शाखा आपल्याला आहे सगळे गटप्रमुख शाखा प्रमुख आपल्याकडे आहे परंतु प्रगती होता आपल्याला माहिती की आपल्याला हक्काचा आमदार आहे सदस्य उपस्थित आहे काकासाहेब कुठे झाले राजेंद्र ढोंगरे साहेब झाले नंदासाहेब ढोंगरे झाले विष्णू अप्पा गव्हर्नर साहेब या ठिकाणी जिल्हा सदस्य झाले आणि मला वाटतं आपल्या पंचायत समितीला 4 सभापती झाले 5 उपसभापती झाले आणि आपल्या मार्केट कमिटीमध्ये काँग्रेसच्या नंतर शिवसेनेचा चंद्रकांत जाधव मी सभापती झालो भाजपचा सभापती झाला भाजपच्या सभापती होण्यासाठी माझ्यानंतर चंद्र साहेब आता विद्यार्थी आम्हाला पाठिंब्याची गरज आहे ताकदीची गरज आहे तर त्यांनी जमेल आता आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे परंतु आपल्याकडे जबाबदारी खूप मोठी आहे पैठण तालुक्यासारख्या मोठ्या तालुक्याचा प्रतिनिधित्व करत असताना परंतु हे पूर्व संभाजीनगर पूर्व फुलंब्री तालुका यांच्याकडे आपल्याला जास्तीचं लक्ष द्यावं लागेल आणि या कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल या ठिकाणी आम्हाला आमचं हक्काचे आमदार म्हणून तुम्हीच असले पाहिजे असे आम्हाला आमच्या तालुक्याच्या वतीने या संभाजीनगर फुलंब्री या दोन्ही तालुक्याच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा आहे हे करत असताना नगरपंचायतचा विषय आता मागे झाला नगरपंचायतमध्ये युती करणं जिल्हा परिषद पंचायत समिती युती करणं हा पूर्णतः तुमचा विषय हा तुमचा अधिकार आहे भविष्याचा अधिकार आहे त्यामध्ये आम्ही बोलणार नाही पक्ष आले दिले त्या वेळेस आम्ही नक्कीच आम्ही ते काम करू परंतु हे करत असताना सन्मान या ठिकाणी युती करत असताना आमचा झाला पाहिजे आणि आम्ही बरोबरीने त्या ठिकाणी खात्याला खाता लावून आमदार खासदार नसताना सुद्धा पुढे मूल्यमापन करा या गेल्या 10 वर्ष 15 वर्षामध्ये आपण त्यांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो त्याही पुढं नगरपंचायत असेल तुम्ही निर्णय घ्यावा आमच्याकडं आम्ही काल परवा बैठक घेतली त्या बैठकीने सांगितलं बाबा ठीक आहे आपण नगरपंचायत निवडणूक लढणार का आमच्याकडे सगळे वार्डामध्ये निवडणुकीच्या तयारीनं 17च्या 17 वार्डामध्ये बांधणी झाली चाचणी तुम्ही करा सगळे तुम्ही घ्या तुम्ही जो आदेश जो आम्हाला मान्य नाही युती करणार असेल फक्त विनंती राहील की आम्हाला नसता आम्हाला आमच्या हातात धनुष्यबाण द्यावा आम्ही सगळं ताकदीविषयी सगळ्या निवडणुका आम्ही लढवत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर होणार होते त्या निवडणुकीमध्ये आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला ताकद द्यायच्या त्या त्या वेळेस करू परंतु आता गेल्या काही दिवसानंतर काही दिवसाच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी हे नेतृत्व नसताना आवर्जून मला उल्लेख करायचा बापू की रमेश पवार साहेब ज्यावेळेस जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेस या दोन्ही आज परिस्थिती अशी की आज आपला विद्यमान आमदार हे आमदार होते आम्ही ज्यावेळेस भाऊ आम्ही इथे धर्म पाहण्याचा प्रयत्न करतो तुमच्यावरून आदेश असतो की इथे धर्म पहा पण आम्ही ज्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमामध्ये जातो तर त्या ठिकाणी आमचं शाखा प्रमुख आहे गट प्रमुख आहे सादर नाव ही भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी घेतलं जात नाही आमच्यावर अन्याय वर अन्याय जो आमच्यावर 20 वर्षापासून आम्ही अन्याय होतो आमच्या बरोबर तालुक्यात आणि मागच्या विधानसभेमध्ये रमेश भाऊ जे आपले जिल्हा प्रमुख होते रमेश भाऊने या फुलंब्री तालुक्यामध्ये आपला शिंदेगड
जो आहे शिवसैनिक आहे त्याला जिवंत करण्याचं काम केलं हे लक्षात घ्या. आपला शिवसैनिक रमेश भाऊ पवार यांनी केलं. म्हणून त्यावेळेस आम्ही जर इथे धर्म त्यावेळेस रमेश भाऊचा आमची इच्छा होती की कोणत्या परिस्थितीमध्ये जर वरती जर युती झाली असती तर निश्चितच रमेश भाऊ सुद्धा कमी पडले नसते. आणि आजही त्यांच्या आपणच म्हणतो आपल्याच माणसाने बंडखोर केले. महाराष्ट्रामध्ये जर बंडखोरी जर खऱ्या अर्थाने जर कोणी केली असेल तर भारतीय जनता पार्टीने बंडखोर केली. प्रत्येक ठिकाणी आपले जे आमदार आहे शिंदे गटाचे ते पाडण्याचाही प्रयत्न झाला. म्हणून आम्ही ठरलं की ते जर महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे जर शिंदे गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती जर अन्याय करत असेल आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असल्यामुळं मला मुंबईचे जे श्रमिक कामगार सेनेचे जे एकनाथ शिंदे साहेब यांचे साडू जे आहेत मोहिते साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोरे साहेब यांनी माझ्यावर जबाबदारी श्रमिक कामगार सेनेची टाकलेली आहे. आणि ती निश्चितच आम्ही कामगार सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पाहिल्याशिवाय राहत नाही. एक मिनट में जिंदगी नहीं बदलती, अरे एक मिनट में जिंदगी नहीं बदलती, परंतु एक मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी में बदल सकता है, पूरी जिंदगी में बदल सकता है. म्हणून मला बापूंना सांगायचं एक मिनिटात फैसला घ्या आणि कोणत्या परिस्थितीमध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सोडून घ्या. अरे जो पहाड़ों से टकरता है उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकरता है उसे धन्यवाद सर. यानंतर भास्कर पाटील मुर्मे यांनी मार्गदर्शन वाचताना म्हणून गाडेकर सॉरी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पुष्पाताई, आपले माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार साहेब, तालुका अध्यक्ष भास्कर मुर्मे, चंद्रकांत जाधव, उपजिल्हा प्रमुख कृष्णा कोरडे, माझे मित्र बापू आणि जंजाळ साहेब आपल्याला सर्व मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, बापूला आणि जंजाळ साहेबांना अशी विनंती करतो की फुलाब्री विधानसभा मतदारसंघ इथं शिवसेनेची खरी ताकद आहे. पण योगायोग असा आहे की इकडं खासदारही भाजपचा आहे, आमदारही भाजपचा आहे आणि आपली शिवसेनेची जिल्ह्यामध्ये एवढी ताकद असताना फुलाब्री विधानसभा मतदारसंघामध्ये थोडं नेत्यांचं दुर्लक्ष होतं. पण आम्ही सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही दोघांनी जास्तीत जास्त लक्ष फुलाब्री मतदारसंघामध्ये द्यावं. आणि कार्यकर्त्यांना पण विनंती करतो की जरी आपली 1 वर्षांना मीटिंग होत असेल, रमेश पवार सर आपल्या यांनी विधानसभा लढल्याच्या नंतर त्यानंतर इथली जी बॉडी आहे ती डिझॉल्व झाली आणि आपली पहिलीच मीटिंग आहे. जरी पहिली मीटिंग असेल, पहिला मेळावा असेल, पण आपली सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा सुरुवात होते जरी आज गर्दी थोडी कमी असेल किंवा मोजके पदाधिकारी आले असेल, पण याचा अर्थ असा नाहीये आपण जर सगळ्यांनी जेवढे बसलेले यांनी जर ठरवलं की बा आपण प्रत्येक सर्कलमध्ये आपण तयारी करायची आणि आपल्या जिल्हा प्रमुख जे काही मंडळी असतील आपल्या सर्कलमध्ये जर काही ओबीसी लोक नसतील किंवा काही ठिकाणी अशी अडीअडचणी असेल की दुसऱ्याही पक्षातून कोणी येणार असेल तर आपण वरिष्ठांच्या कानावर टाकून त्यांचा प्रवेश करून घेऊन आणि त्या पद्धतीने आपण चांगली तयारी करावी एवढीच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरले असे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन. आज विधानसभा फुलंब्री च्या मेळाव्यासाठी आपल्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर विकास नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख पैठणचे भाषण सांगितले. इतक्या चांगल्या व्यवस्थित सगळ्या सूचना, सगळ्या माहिती, इतकी माहिती की मला खरंच सांगावं वाटतं बापू, या तालुक्यात आपण पहिल्यांदाच आलो. तुम्ही जिल्हा प्रमुख झाल्यापासून आणि मी पण जिल्हा प्रमुख झाल्यापासून माझाच पहिल्यांदाच या सगळ्याशी संपर्क आलेला आहे. परंतु आमची एक नारी 100वर भारी असं मला वाटलं आता, कारण खूप छान त्यांनी इतकी सगळी माहिती दिली. आणि आपल्याला मला सगळ्या बंधू भगिनींना सांगावं वाटतं की तुमची जी उणीव होती, तुम्हाला खासदार पण नाही
पण आपले बापू आलेले आहेत. आता बापू आपली दोन्ही पण उंडीव तुमची भरून काढतील एवढा मला विश्वास आहे. कारण बापूंच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात सगळ्यांना न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. मी जास्त बोलत नाही कारण बापू आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहे. परंतु बापू आता मी आत्ताच महिलांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्याला बरेचसे महिलांचे प्रवेश पण करायचे आणि महिला आघाडीची जवळजवळ आम्ही आता बसल्याच इथं त्यांनी मला बरेचसे नावं दिलेले. माजी उपमहापौर सन्माननीय राजेंद्र चंद्र साहेब यांना विनंती करतो की आपण सखोल असं मार्गदर्शन करावं. सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. अखंड हिंदुस्थानाचं एकमेव हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना वंदन करतो. धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचे नेते आणि ज्याला उभा महाराष्ट्र हा अनाथांचा नाथ म्हणून या ठिकाणी ओळखतो आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामामुळे खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाला सामान्य जनतेच्या मनामध्ये एक चांगलं स्थान मिळालं असे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना मानाचा मुजरा करतो. आजच्या या फुलंब्री विधानसभेच्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पैठण विधानसभेचे आमदार विलासबापू भुमरे साहेब, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पुष्पाताई गव्हाणे, आता ज्यांनी या ठिकाणी भारतची भूमी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आजचा हा मेळावा जवळपास 2.5 ते 3 वर्षापासून खऱ्या अर्थानं या स्वाभिमानी शिवसैनिकाची असणारी ही शिवसेना स्थापन झाल्यानंतर पहिला मेळावा फुलंब्री मतदारसंघाचा हा होतोय. अनेक बैठका फुलंब्रीत झाल्या, अनेक वेळेस पक्षांतर्गत जबाबदाऱ्या या ठिकाणी देण्यात आल्या, परंतु आज विलासबापू भुमरे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर पहिल्या वेळेस चांगला भरगच्च मेळावा या ठिकाणी होतोय. त्यामुळे संघटना वाढवण्यासाठी आपल्याला अडचण होती, परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. जाधव साहेब, तुम्ही ज्या ज्या वेळेस भुमरे साहेबांच्या कार्यालयामध्ये आले त्यावेळेस मला असं वाटतं की त्यांनी कोणालाच कोणत्या तालुक्यातला हे विचारलं नाही. सगळ्यांचे कामं भुमरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत गेले. एवढेच नाही तर भुमरे साहेब जेव्हा पालकमंत्री होते तर मला असं वाटतं की सगळ्यात चांगला निधी हा फुलंब्री विधानसभेला या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि आता आमदार म्हणून विलासबापूंची जोड 190 गावामध्ये आपल्या शाखा आहे, 90 शाखामध्ये. एवढे जरी पदाधिकारी आज आले असते तर किमान या हॉलमध्ये बसायला जागा होती नसते. कधीतरी आपण सत्य परिस्थितीवर बोललं पाहिजे. मी तुम्हाला डॉमिनेट करत नाही, परंतु फुलंब्रीचं मी पण 3 वर्षापासून मी बघतो. फुलंब्रीमध्ये आपण मोजके काही लोक ते मोजके लोक संघटनेच्या कामामध्ये लक्ष न देतात. दुसरा हाच इथं कमीत कमी हॉलमध्ये बसायला जागा. मी आता जे झालं त्याच्यावर चर्चा करणार नाही. आपण दरवेळेस म्हणतो की भारतीय जनता पार्टी असं, भारतीय जनता पार्टी असं, ते असं करतात, ते तसं करतात. अरे ताकद एवढी तयार करा की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला उभं राहताना सुद्धा 10 वेळेस विचार करावा लागला पाहिजे की जोपर्यंत आपण शिवसेनेला सोबत घेत नाही तोपर्यंत आपण निवडून येऊ शकत नाही. एवढी ताकद त्या ठिकाणी निर्माण करायची गरज आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे लोक भक्कम आहे. तुम्ही जर मला चांगलं आठवतं की ज्या ज्या वेळेस तुम्ही असो किंवा फुलंब्रीचे काही लोक आपल्याकडे आले होते, आता परत गेले, ते जरी आले तरी त्यांचं प्रत्येक काम या ठिकाणी भुमरे साहेबांनी केलेलं आहे किंवा खासदारांच्या माध्यमातून आपण केले. त्या कामाच्या श्रेयासाठी आपण कुठेतरी मागे पडलो. काम आपण जनतेचे केले, परंतु जे लोक काम घेऊन आले ते जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडले. मला असं वाटतं त्यामुळेच पक्षाची या ठिकाणी अडचण झाली. अरे आपला पक्ष
एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे की जो एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थानं 24 तास काम करण्याचा माणूस आहे. आज कोणत्याही घरामध्ये जर गेलं आणि त्याला जर विचारलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, तर पहिलं त्याच्या तोंडामध्ये नाव होतं की एकनाथ शिंदे साहेब. अरे एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी असताना आपल्याला चिंता करायची गरज नाहीये. फक्त जी आपली जुनी शिवसेना होती ती हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण होती की आपण काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ठिकाणी केलं पाहिजे. आपण पुणे मुंबईमध्ये असलेल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण जर एखाद्याच्या अडचणीमध्ये धावून गेलो तर 100% आपल्या पक्षाशी तिथं जोडला जातो, पक्षाची ताकद त्या ठिकाणी वाढते. नुसतं आपण कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा आपण स्वतः कसा मोठं होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. मला असं नमूद करावं वाटतं. आपल्या अनेक योजना आहेत जाधव साहेब, रमेश भाऊ, अनेक आपल्या पक्षाच्या योजना आहे. आता जर तुम्ही बघितलं की आनंद दिघे साहेबांच्या नावाने एक धर्मवीर ऍप आपण तयार केलेले आहे. ज्या शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना लाभार्थी करण्यासाठी किती ऍप या ठिकाणी आहे. किती लोक ऍपच्या प्रेझेंटेशनला उपस्थित होते, किती लोकांनी ते ऍप केलं, किती लोकांनी सामान्य जनतेला त्याचा फायदा मिळवून दिला. अरे सरकार आपलं गेल्या 2.5 वर्षात आपल्या सरकारने जे कामं केलेले ना ते आजपर्यंत जागेवरच फैसला, एक कोण काम तमाम. त्याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त ज्या लोकांचं काम आहे त्या लोकांना बापूपर्यंत आणायचं एवढीच व्यवस्था करा. जे लोक तुमच्याकडे येतात काम घेऊन त्या लोकांना यांच्यापर्यंत आणा. निश्चित वेळ लागेल, त्यामुळे संकट नाही. आणि जर कोणाला इथं वाटत असेल की याचं वय काय, हा काय इकडं भाषण देतो, काय मार्गदर्शन करतो, तर मला 25 वर्ष झाले. ज्या वेळेस गाडेकर साहेब, राज ठाकरे साहेब विद्यार्थी सेना सोडून गेले होते त्यावेळेस पूर्ण मराठवाड्यामध्ये विद्यार्थी सेना बनवण्याचं काम जबाबदारी माझ्याकडे होती. त्याच्यानंतर युवा सेना स्थापन झाली, ती युवा सेना मजबूत करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि आता जेव्हा आपण हा उठाव केला आपण वेगळे झालो, मला विनंती करतो, माझा हक्क नाही तुम्हाला आदेश करायचा किंवा तुम्हाला जास्त सल्ला देण्याचा. विनंती एवढी करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं आपली जी पक्षाची जी सिस्टीम आहे, आपला प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख असला पाहिजे, आपला प्रत्येक मतदारांवर गट प्रमुख असला पाहिजे, आपला शिवसैनिक त्या ठिकाणी तत्पर असला पाहिजे. आपल्या नेत्याच्या माध्यमातून मग एकनाथ शिंदे साहेब असेल, सरकारच्या माध्यमातून किंवा खासदार डोंगरे साहेबांनी केलेले कामं, विलास बापूंनी केलं जे कामं केले ते फुलंब्रीच्या सामान्य जनते हे आपल्याला ही भूमिका आपली पक्षाची पटली नाही, मग आपली वैयक्तिक भूमिका आपण मांडायचा प्रयत्न करतो. तसं नाही, आपण जे बाळासाहेबांचं हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे या ठिकाणी मांडली पाहिजे. बापू त्या फुलंब्रीच्या पूर्व तरी गाव आहे, त्या गावामध्ये सगळे एक माणूस होता, तो सगळीकडे फिरत होता, सगळे ज्योतिर्लिंग करत होता. तिथं त्याला एका मुस्लिम माणसाने पकडून त्याला शिव्या दिल्या. फुलंब्रीची घटना आहे आणि तेव्हा त्याला आपल्याला माहित झालं, आपण त्याला परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या गळ्यामध्ये तो भगवा रुमाल असायचा, तो किती जरी मिळालेला असला परंतु तुझ्यावर पोलीस स्टेशनला गेला तर पीआय सुद्धा उठून उभा राहायचा, एवढी ताकद त्या शिवसैनिकाची होती. आणि तीच ताकद आपल्याला परत निर्माण करायची. एखाद्या तहसीलच्या कार्यालयामध्ये तो गेला, एखादा आता मला 10 वेळेस फोन येतो, तो ग्रामसेवक ऐकत नाही. असं कसं ग्रामसेवक ऐकत नाही? त्याच्या तोंडाला गाळा लावा, ऐकत नाही. जर सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कोणी सरकारी अधिकारी जर ऐकत नसेल आणि बाळासाहेबांनी सांगितलं सत्ता कोणाची असो, सरकार कोणाचं असो, तुम्ही लोकांसाठी बिनधास्त आंदोलन करू शकता. आणि ज्या वेळेस लोकांना तुमच्यावर विश्वास बसेल की नाही माझे प्रश्न सोडवण्याची ताकद या कार्यकर्त्यामध्ये, तेव्हा ऑटोमॅटिक जनता तुमच्या सोबत जोडली जाईल. आणि फुलंब्रीमध्ये काम करायला खूप स्कोप आहे. बापू जवळपास 11 वॉर्ड फुलंब्री विधानसभेतले हे महानगरपालिका क्षेत्रामध्ये, आणि त्या 11 वॉर्डामध्ये बऱ्यापैकी आपण आता ताकद तयार करायला सुरुवात केलेली आहे. आणि तिथं सुद्धा एक चांगलं संघटनात्मक बांधणी आपण या ठिकाणी तयार करतोय. फुलंब्रीमध्ये सगळ्या पदाधिकारी फुलंब्री विधानसभेच्या मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्रजी जंजाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गव्हाणेताई, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित, सर्व पत्रकार, शिवसैनिक, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माझे तरुण सहकारी मित्रांनो,
खरं तर जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या मतदारसंघाची जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी जी एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या पक्षाचे सचिव संजयजी मोरे यांनी जी दिली आणि आपल्या कल्पना आता जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषद असतील याच्या निवडणुकीच्या आणि आपल्याला 8 ते 10 दिवसांनी फुलंब्रीला साहेब असतील, गाडीकर साहेब असतील, सर असतील, गव्हाणेताई असतील यांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या कल्पना आहे या ठिकाणी आनंदाजी ठोके आमचे जवळपास 2700 सहकारी. मला वाटतं पैठण विधानसभा नंतर शिवसेना मजबूत कुठं होती तर ते फुलंब्री मतदारसंघात होती याचा अनुभव मला त्या काळातला. पण आपल्या कल्पना आहे, जाधव साहेबांनी आता सांगितलं, आपल्या संघटनेमधली पकड का कमी झाली. आपली संघटना कोणाच्या दावणीला बांधली गेली होती त्याचा परिणाम हा आपल्या संघटनेवर झाला. कारण की आपण राजकारणामध्ये कुठली निवडणूक असेल, आपण जर सेटलमेंटचं राजकारण केलं तर याचा फटका आपल्या संघटनेवर बसतो. याची काळजी आपण घेण्याची गरज आहे. याचा अनुभव फुलंब्री मतदारसंघाला आलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे धाबे कर्मचारी होते यांचा देखील आपण काय त्यावेळेस काय होऊन गेला तो विषय सोडून द्या. पण आता येणाऱ्या काळात आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचंय. आपली संघटना शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून असेल, माझ्या तरुण नेत्यांनी केलं ते आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे. त्यावेळेस आपल्या नेत्यांनी जनतेसाठी काय काम केलं त्याचा फायदा आपल्या या संघटनेमध्ये होत असतो. आज या ठिकाणी आपल्या कल्पना आहे, ज्यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी संकट आलं होतं, अतिवृष्टी आली होती, त्यावेळेस सर्वात अगोदर कोण मदतीला धावून गेला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेला. आणि आज आपण बघतो ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भूत प्रमुखांचा मेळावा होता आणि त्यावेळेस गेल्या आठवड्यात उद्धवजी ठाकरे साहेब राजापूरला माझ्याकडे एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना आणि बोर्डे कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करणार आहे. पण उद्धवजी ठाकरेंनी मदत न करता निश्चित निघून आश्वासन देऊन गेले. पण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर आपला शिवसैनिक तिथे जा आणि 1 लाखाची मदत त्या कुटुंबाला करा असा आपला नेता आहे. जेवढ्या योजना आहे त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. श्रावणबाळ असेल, संजय नगर असेल, त्या लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे. भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इजेस मध्ये असताना प्रत्येक गावात पेवर लोक असतील, सिमेंट रस्ते असतील, सिंचन विहीर असतील, फळबाग लागला असेल, हे योजनेचे काम त्यावेळेस भुमरे साहेबांनी केलेले. त्याचा देखील आपण या माध्यमातून संघटनेला फायदा करून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस पालकमंत्री होते, मला वाटतं जाधवसाहेब आपण देखील ज्यावेळेस होता भास्कर मामा त्या ठिकाणी भास्कर भाऊ देखील उपस्थित आहे. रमेश पवारनी देखील त्यावेळेस त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून जेवढ्या निधी द्यायचा ते तो फुलंब्री मतदारसंघात टाकलेला आहे. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आज या तयारी आपली जर असेल तर आपण सोबत देखील लढायला तयार आहोत. म्हणून माझी शिवसेनेला विनंती आहे की आपण आजपासून नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, उमेदवार पक्ष जो ठरवल तो ठरवल, पण आजपासून आपण आमचा उमेदवार शिवसेना आणि त्याची निशाणी धनुष्यबाण या दृष्टिकोनातून आपण आपल्या गणामध्ये, गटामध्ये, वार्डामध्ये आजपासून कामाला सुरुवात करायची ही कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि निश्चित येणाऱ्या काळात आपल्या शिवसैनिकाला कुठली अडचण येणार नाही. कारण जाधव साहेबांनी सांगितलं आम्हाला ताकद मिळाली पाहिजे. आता विलास भोगले तुमच्या पाठीशी, आता राजू सांगितलं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही संघटनेकडे लक्ष द्या. बाकी भाजपला कसं भारी भारायचं ते आपण वेळेवर बघू, ती काळजी तुम्ही करू नका. आज या ठिकाणी आपला 11चा वेळ होता पण यायला उशीर झाला, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, शिवसैनिकाचे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. उपजिल्हा प्रमुख कृष्णाजी कोरडे यांना विनंती करतो त्यांनी आणि सर्व शिवसैनिकांचं येणाऱ्या काळात ताकदीनिशी आपल्याला प्रत्येक वार्डात, प्रत्येक गणात, प्रत्येक गटात